नमस्ते बाय टू फॅमिली, कशा तुम्ही सर्वजण? सोलापुरी ताई या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल। बघा, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो त्या ताईंसाठी आहे ज्यांना स्वतःसाठी अजिबात वेळ नसतो। मग कारण भरपूर असतील, कारण कोणतीही असू द्या, पण ज्यांना पण वेळ नसतो स्वतःसाठी त्यांच्यासाठी खास करून हा व्हिडिओ जो आहे तो बनवलेला आहे। खूप तामझाम नाहीये, फक्त तेलामध्ये अशा काही वस्तू आपण मिक्स करू शकतो, 1 ते 2 वस्तू मिक्स करू शकतो, ज्यानं तुमचं तेल जे आहे ते खूप जास्त पॉवरफुल बनतं आणि तुम्हाला स्पेशल असं काही करण्याची गरज भासणार नाही। बघा, आपण तेलामध्ये काही वस्तू ज्या आहेत त्या मिक्स करून आपल्या नॉर्मल साध्या तेलाला सुद्धा खूप चांगलं तेल बनवू शकतो। किंवा बघा ताईनो, खोबऱ्याचं तेल तर तुम्ही केसांना लावतच असणार आहे, पण आता बघा काही करायचं आपल्याला की त्याच खोबऱ्याच्या तेलामध्ये अशा काही वस्तू आपल्याला मिक्स करायच्या आहेत ज्यामुळं ते जे तुम्ही तेल लावताय ते सुद्धा खूप जास्त पॉवरफुल बनणार आहे। तर इथं माझ्या हातामध्ये काय दिसतंय तुम्हाला, तर हे आहे जटामासी। आता हे जटामासी कुठे मिळेल तर तुम्हाला हे ऑनलाईन मिळेल, मी टॅग केलेलं आहे, तुम्ही तिथून खरेदी करू शकता किंवा ऑनलाईन सर्च करा जटामासी म्हणून, तुम्हाला मिळून जाईल। तर बघा, हे आहे जटामासी। केसांसारखंच असतं, जठेसारखं असतं, जटा ज्या पद्धतीनं असतात गुंतलेल्या त्या पद्धतीनं हे जटामासी आयुर्वेदिक जडीबुटी आहे ती आपल्याला घ्यायची आहे। साधारणतः मी 125 ग्रॅमसाठी एवढी जटामासी घेतलेली आहे आणि काचेची एक भरणी घ्यायची आहे। तर जटामासी जी आहे ते काचेच्या भरणीमध्ये घातलेली आहे आणि आता आपल्याला काय करायचंय, या काचेच्या भरणीमध्ये आपल्याला 2 ऑइल मिक्स करायचे आहेत। आता हे 2 ऑइल कोणते, तर पहिलं जे तेल आहे ते आहे ऑलिव्ह ऑइल। तर ऑलिव्ह ऑइल बऱ्याच ताईंना माहीत असेल, माहीत नसेल तर सांगते की हे जे तेल आहे तुमच्या स्किनसाठी, तुमच्या केसांसाठी खूप जास्त फायदा पोहोचवतं, त्यामुळे आपल्याला हे मिक्स करायचं आहे। म्हणजे 1 चमचाभर घ्यायचं आहे, 1 ते 1.5 चमचा तुम्ही हे तेल घ्यायचं आहे। पोहे खायच्या चमच्याने घ्या। तर इथं या पद्धतीनं मोजून घ्यायचं आहे, खूप जास्त सुद्धा याची गरज नाही। तर 1 चमचाभर मी घेतलेला आहे। पोहे खायच्या चमच्याने थोडासा हा चमचा जो आहे तो मोठा आहे, त्यामुळे मी 1 चमचा घेतलेला आहे। तर हे आहे ऑलिव्ह ऑइल, जैतूनचं तेल। तर याची सुद्धा लिंक मी दिलेली आहे व्हिडिओच्या खाली, जिथं टायटल दिसते त्याच्या खालच्या साईडला तुम्हाला प्रोडक्ट म्हणून दिसेल, तिथं तुम्ही याला क्लिक करायचं आहे आणि हे खरेदी करू शकता। तर हे ऑलिव्ह ऑइल घेतलेलं आहे 1 चमचा। जर समजा तुमचा चेहरा सुद्धा रुक्ष झाला असेल किंवा तुमच्या चेहऱ्यामध्ये अजिबात चमक नसेल तरी सुद्धा तुम्ही हे जे ऑलिव्ह ऑइल आहे ते तुमच्या चेहऱ्यावरती रोज रात्री जर नियमित लावला तर तुमच्या चेहऱ्यावरती सुद्धा खूप जास्त चमक येते। त्यानंतर मी तिसरी जी वस्तू घालते ते आहे आपलं नॉर्मल खोबऱ्याचं तेल। तर इथं मी कच्च्या घाण्याचं तेल घेतलेलं आहे, 125 ग्रॅम इतकं तेल घेतलेलं आहे। हवं तर तुम्ही पॅराशूटची जी बॉटल आहे ती घालू शकता, 100 ते 125 ग्रॅमापर्यंत घालू शकता, ॲड करू शकता। त्यानंतर बघा, आता आपल्याला खूप जास्त महत्त्वाची एक वस्तू यामध्ये ॲड करायची आहे आणि ती या आपल्या तेलाचा प्राण असणार आहे म्हणा। आता ती कोणती वस्तू आहे ते तुम्हाला पुढे समजणारच आहे, पण बघा तुमच्याकडे अजिबात वेळ नसेल तर तुम्ही या छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत त्या फॉलो करून तुमचे केस गळण्यापासून वाचवू शकता, तुमचे केस जे आहेत ते वृक्ष होण्यापासून वाचवू शकता, किंवा तुमच्या केसांची अजिबात वाढ होत नसेल तर या तेलामुळे वाढ सुद्धा होऊ शकते। तर बघा, इथं या 3 वस्तू ज्या आहेत त्या ॲड केलेल्या आहेत, म्हणजे तशा 2च वस्तू आहेत, ऑलिव्ह ऑइल आणि जटामासी। आता तिसरी जी वस्तू आहे ती आहे, तर तिसरी जी वस्तू आहे ती आपल्याला लगेच ॲड करायची नाहीये। तर आपल्याला काय करायचं, हे जे तेल आहे ते तुम्हाला डबल बॉईल मेथडने गरम करायचं आहे। नाही म्हटलं तर ऊन असेल, म्हणजे आता पावसाचे दिवस आहेत म्हणून सांगते की डबल बॉईल मेथडने तुम्हाला गरम करायचं आहे। नाही म्हटलं तर तुम्ही कोमट तेल जे आहे, ऑलरेडी जे तेल खोबऱ्याचं ओतलेलं आहे ते कोमट तेल सुद्धा ओतू शकता। नाही म्हटलं तर ह्या सर्व ज्या वस्तू आहेत त्या डबल बॉईल मेथडने गरम करा। नाही म्हटलं तर तुमच्याकडे ऊन भरपूर असेल तर उन्हामध्ये सुद्धा हे ठेवू शकता। त्यानंतर साधारणतः 1 दिवस उन्हामध्ये ठेवल्यानंतर किंवा 5 ते 10 मिनिट डबल बॉईल मेथडने याला गरम केल्यानंतर आपल्याला ती तिसरी वस्तू जी आहे ती ॲड करायची आहे। आता तिसरी वस्तू खूप जास्त इम्पॉर्टंट आहे पण ऑप्शनल आहे, हे सुद्धा सांगून ठेवते। जर तुम्हाला इतकंच पुरेसं असेल तर हे सुद्धा रिझल्ट देतं। आणि तिसरी वस्तू जी आहे ती आहे फास्ट रिझल्ट देण्यासाठी, खूप जास्त ती जी वस्तू आहे ती ॲड केल्यानंतर तुम्हाला फास्ट रिझल्ट देते। आता इथं मी गरम करायला ठेवलेलं आहे उन्हामध्ये, 1 पूर्ण दिवस ठेवलेला आहे, पण आता पावसाळा असल्यामुळे आता ऊन कमी आहे, तुम्ही डबल बॉईल मेथडने याला गरम करू शकता, काही हरकत नाही। तर बघा, हे 1 दिवस पूर्ण गरम केल्यानंतर किंवा 5 ते 10 मिनिट ह्याला डबल बॉईल मेथडने गरम केल्यानंतर ती तिसरी वस्तू जी आहे ती आपल्याला ॲड करायची आहे आणि ती आहे रोजमेरी इसेन्शियल ऑइल। ते सुद्धा तुम्हाला ऑनलाईन मिळेल, तुम्ही खरेदी करू शकता, मी टॅग केलेलं आहे। तर रोजमेरी इसेन्शियल ऑइल तुम्हाला यामध्ये 3 ते 4 थेंब टाकायचे आहेत, खूप जास्त थेंब सुद्धा वापरायचे नाहीयेत। आणि ही छोटीशी बॉटल तुम्हाला वर्ष ते 1.5 वर्ष पुरेल इतकं
हे कमी वापरायचं आहे किंवा इतकं सुद्धा हे पुरेसं असतं। एवढी छोटीशी बॉटल तुम्हाला वर्ष ते 1.5 वर्ष पुरती, त्यामुळे एकदा घेऊन ठेवलं की सगळं टेन्शन जे आहे ते संपेल। तर हे आपल्याला यामध्ये घालायचं आहे 3 ते 4 थेंब आणि त्यानंतर तुम्हाला केसांना तेल लावायचं आहे हलक्या बोटांनी आणि मसाज सुद्धा द्यायचा आहे। असं तुम्ही नियमित कराल तर 1 ते 1.5 महिन्यामध्ये तुमचे केस जे आहेत ते तुम्हाला वाढलेले दिसणार आहेत आणि केसांच्या सर्व समस्या ज्या आहेत त्या कमी झालेल्या दिसणार आहेत। आशा करते व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक